उत्सवाच्या काळात मंडप उभारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी घेणं बंधनकारक असतं. त्यानुसार मागी गणेशोत्सवाचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढल्याचं दिसून येतंय. अशातच ठाणे महापालिकेकडे 58 मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज दाखल केलेत. त्यापैकी 6 मंडळांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळांना परवानगी देण्याचं काम सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यापाठोपाठ आता माघी गणेशोत्सव देखील मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतोय. या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारणी करण्यात येते. विनापरवानगी मंडप उभारल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊ शकते. मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक असते. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी उत्सवाच्या किमान 1 महिना अगोदर अर्ज करणं आवश्यक असतं. यंदा मागील महिनाभरापासून पालिका निवडणुकीची धामधूम सुरू होती. निवडणुकीच्या कामी पालिकेतील सर्वच यंत्रणा व्यस्त होती. अशातच जानेवारी महिन्याच्या 22 तारखेला माघी गणेशोत्सव असल्याकारणानं पालिका क्षेत्रातील 58 मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी 6 मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून उर्वरित मंडळांना लवकरच परवानगी देण्यात येईल अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.